हॅलो, वेलकम टू माय चॅनल फन विथ मॅथमॅटिक्स. आज आपण मल्टिप्लिकेशनच्या काही ट्रिक्स पाहणार आहोत की आपल्याला फास्ट आहे मल्टिप्लिकेशन व्हायला पाहिजे, है ना. मग आता पहा, या ठिकाणी मी काही मल्टिप्लिकेशन लिहिलेले, पण ते कसे केलेले आहेत, है ना, हे मी या ठिकाणी दाखवलेले आहेत. 78 आणि 73, है ना. यांचं मल्टिप्लिकेशन करताना ह्या दोन्ही संख्या 70च्या जवळ आहेत, है ना. म्हणून 70 आणि मग नंतर 70पेक्षा ही 8ने मोठी आहे, प्लस 8 ही 3ने मोठी आहे, 3. मग आता या ठिकाणी मी काय केलं की हा 7 यातला 70 मधला फक्त 7 घेतला, त्याचा स्क्वेअर केला आणि तो स्क्वेअर इथे लिहिला आणि त्याच्यावर 2 झिरो घेतले, है ना. नंतर हा 8 आणि 3 यांची ॲडिशन केली आणि त्याला 7ने मल्टिप्लाय केला. 7ने मल्टिप्लाय म्हणजे 8 प्लस 3 11 इंटू 7 77 आणि त्याच्यावर एक झिरो घेतला, है ना. अशा पद्धतीने आणि तिसऱ्या स्टेपला मी 8 आणि 3 यांचं मल्टिप्लिकेशन केलं, 24. या सर्वांची ॲडिशन केली तर पहा इथे 0 7 आणि 2 9 9 आणि 7 16 कॅरी 1 4 आणि 1 5, है ना. म्हणजे इथे आपल्याला 5694 हा हे त्याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी मिळतं. आता सिमिलरली तसंच पाहता या ठिकाणी एक 47 मल्टिप्लाय बाय 54 असं घेतलं मी, है ना. या दोघंही संख्या 50च्या जवळ आहेत, है ना. मग ही 50ला 3ने कमी आहे म्हणून -3 घेतला आणि ही 50ला 4ने जास्त आहे म्हणून +4 घेतला. यातला फक्त 5 घेतला, त्याचा स्क्वेअर केला, इथे 25 त्याच्यावर 2 झिरो, है ना. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण लिहिलं. नंतर हे -3 आणि प्लस यांची ॲडिशन केली, 1 आली आणि त्याला 5ने मल्टिप्लाय केलं, 5 आणि हा 0 आपण त्याच्यावर घेतला झाला. नंतर याच्यामध्ये ॲडिशन केल्यानंतर, है ना, 0 5 5 आणि 2 आणि या ठिकाणी मग आता -3 आणि +4 यांचं मल्टिप्लिकेशन केलं, ते -12 येतं. म्हणून या ठिकाणी मायनस करायचं आपल्याला. 0मधून 2 गेला म्हणजे 10मधून 2 गेला, 8 आणि कॅरी 1 केल्यानंतर 5मधून 2 गेले, 3, हा 5 आणि 2 म्हणजेच या ठिकाणी 2000, है ना, 538 हे त्याचं मल्टिप्लिकेशन झालं. नंतर पुढचं पहा या ठिकाणी तसंच आपण आता एक संख्या घेतली आपण 52 आणि 63 ही जी आहे. आता या दोघंही संख्या 60ला जवळ आहेत, है ना, म्हणून किंवा दोघांच्या मध्ये 60 हा आपल्याला हा पूर्ण दशकामध्येच घ्यायचा आहे 60 त्याला. मग ही 60ला 8ने कमी आहे म्हणून -8 आणि हे 60ला 3ने जास्त आहे म्हणून +3. मग इथे आपण 6चा स्क्वेअर केला, 6चा स्क्वेअर आला 36 आणि त्याच्यावर हे 2 झिरो आपण घेतले. नंतर -8 आणि +3 यांची बेरीज केली, -5 आली, -5 आणि मल्टिप्लाय बाय 6 -30 झाले आणि हा त्याच्यावर एक झिरो, है ना. अशा पद्धतीने आता हे सबस्ट्रॅक्शन करून घेतले. आधी 0 0 6मधून 3 गेला, 3 हा 3 आणि मग नंतर परत -8 आणि 3 यांचं इथे -24 करताना इथे 10मधून 4 गेले 6 आणि हा 10मधून 3 गेला 7 आणि कॅरी 1 हा 2 हा 3, ना. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हा मल्टिप्लिकेशन 3276, है ना. अशा पद्धतीने आता या ठिकाणी आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीचे मल्टिप्लिकेशन पाहू, है ना. 88 आणि 97, है ना, ह्या पूर्ण 100पर्यंत घेऊ. आता 100 बेस घ्यायचा त्याचा, है ना. 100 बेस घेतल्यानंतर पहा या ठिकाणी ही 100ला 12ने जास्त कमी आहे आणि ही 100ला 3ने कमी आहे. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला, ते आलं 36 प्लस येईल, हां, लक्षात घ्या, दोन्ही निगेटिव्ह आहे. आणि या ठिकाणी एकतर 88मधून 3 मायनस करायचा किंवा 97मधून 12 मायनस करायचा. दोघांपैकी जे केलं ते आन्सर या ठिकाणी सेम येणार आहे, है ना. मग मी 88 - 3 केलं 85 म्हणजे हा 36 आणि हा 85 एक म्हणजे 8537 अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हे मिळालं. आता पुढची संख्या पहा. पुढचं मल्टिप्लिकेशन जे आहे आपलं 995 आणि 946 या दोघं संख्या 1000ला जवळ आहेत, है ना. 1000ला या ठिकाणी, म्हणून ही 1000ला, है ना, 1000ला 5ने कमी आहे म्हणून -5 आणि 1000ला 54ने कमी आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, 5 4 जा 20 कॅरी 2 5 5 ला 25 आणि 2 27 दोन्ही निगेटिव्ह होते, पॉझिटिव्ह आन्सर येईल. नंतर या ठिकाणी पण तसंच केलं आपण, 95मधून 54 मायनस करायचा किंवा 46मधून 946मधून 5 मायनस करायचा, है ना. म्हणजे मग 946मधून 5 मायनस केला आपण तर 9
41 म्हणजे 9,41,270 है ना, हे त्याचं मल्टिप्लिकेशन झालं. नंतर थोडंसं आता या ठिकाणी वेगळं आपण थोडं हे केलं की एक संख्या मोठी घेतली, एक संख्या लहान घेतली, या दोघंही आपल्याला 100च्या जवळ आहेत है ना. मग ही 100ला 6ने कमी आहे 94 आणि 108 ही 8ने जास्त आहे है ना. मग याचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर -48, कारण एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह, -48. या ठिकाणी पण तसंच करायचं, 94मध्ये 8 मिळवायचा किंवा 108मधून 6 मायनस करायचा है ना. दोघं प्रकारे काही पण केलं तरी चालतं. मग आता या ठिकाणी 94मधून 94मध्ये जर 8 मिळवला तर 102 है ना. पण तो इथे निगेटिव्ह आलेलं आहे. निगेटिव्ह आल्यामुळे मी काय केलं की यातला 1 कमी करतो आणि त्याच्याऐवजी ते 100 घेतला. 100मधून 48 मायनस केला 52 आणि 102मधून हे केलं आपला 1, तर हा 101 म्हणजेच 10,152. अशा पद्धतीने याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी करता येईल. झाला. नंतर पुढचं मल्टिप्लिकेशन पहा, 1012 आणि 1008. 1012 ही 12ने मोठी आहे, ही 12ने मोठी आहे, ही आणि 1008ने मोठी आहे. दोघांचा गुणाकार केला 96. इथे पण त्याच पद्धतीने केलं, एकतर यांची बेरीज करा किंवा यांची बेरीज करा है ना. 1012मध्ये 8 मिळवले है ना, 1012मध्ये 8 मिळवले तर या ठिकाणी 1020 आणि हा 96 म्हणजे 1,02,096 हा त्याचा मल्टिप्लिकेशन झालं है ना. नंतर आता थोडासा अजून वेगळ्या पद्धतीने आपल्याला पॅटर्न पाहायचा आहे है ना. तो पॅटर्न असा आहे की पहा, रेड कलरमधल्या ज्या संख्या लिहिलेल्या आहे मी, ह्या दोघं जर आपण त्यांची ॲडिशन केली तर 10 येते है ना, आणि युनिट प्लेसला सेम नंबर घेतलेला आहे है ना. अशा पद्धतीने मग काय करायचं, युनिट प्लेसच्या संख्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं, नंतर 6 आणि 4 या दोघं संख्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं, त्याच्यात 8 ॲड करायचा है ना. म्हणजे 8 8 64 झाले त्याला. अशा पद्धतीने या ठिकाणी हा 64 आणि याचा 8 6 4 24 आणि 8 32 म्हणजेच आपल्याला या पूर्ण मल्टिप्लिकेशन मिळालं 3,264 है ना. इथे पण तसंच केलं आपण, 4 आणि 4 यांचं मल्टिप्लिकेशन केलं, 16 आलं आणि नंतर 8 मल्टिप्लाय बाय 2 केलं आणि त्याच्यामध्ये 4 ॲड केला, 8 to the 16 आणि 4 20 म्हणजे पूर्ण मल्टिप्लिकेशन आपल्याला मिळालं 2016 है ना. नंतर ह्या थोडासा अजून थोडासा वेगळा पॅटर्न बदलवला आपण या ठिकाणी घेतला. तर पहा, इथे रेड कलरमध्ये ज्या संख्या लिहिलेल्या आहेत त्या लक्षात घ्या, यांची ॲडिशन 10 येते है ना. 3 + 10, 3 + 7 10 अशा पद्धतीने. आणि इथल्या ज्या संख्या या सेम आहेत है ना, म्हणजे त्याच्या उलट केलेल्या आपण या ठिकाणी. मग नंतर पाहता इथे 5 × 5 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, 25 येतं. नंतर ही जी संख्या आहे 6, याच्या पुढची म्हणजे कंटिन्यूस येणारी कॉन्सिक्युटिव्ह नंबर म्हणतो आपण त्याला, ती घ्यायची. 6 × 7 42 म्हणजे 4,225 अशा पद्धतीने त्याचं मल्टिप्लिकेशन येतं. नंतर सेकंड नंबरची तिथे पहा, 53 आणि 57 यांची बेरीज केली तर 10 येते. म्हणून मी काय केलं की यांचं मल्टिप्लिकेशन करतो मी आधी. 3 आणि 7 यांचं मल्टिप्लिकेशन केलं, 21 आलं. आणि 5 त्याची कॉन्सिक्युटिव्ह नंबर आहे 6, यांचा गुणाकार केला है ना. 5 × 6 30 म्हणजे हे मल्टिप्लिकेशन मला मिळालं 3,020 है ना. नंतर या ठिकाणी हे एक्झाम्पल पहा, 4 + 6 10 होतात. मग काय करायचं, याचं मल्टिप्लिकेशन करायचं, या दोघं नंबरचं मल्टिप्लिकेशन केलं है ना, ते 24 येतं. नंतर 3च्या कॉन्सिक्युटिव्ह नंबर 4 येतो, म्हणून 3 × 4 केलं, ते येतं 12 आणि हा त्याचं मल्टिप्लिकेशन आलं 1,224 है ना. अशा पद्धतीने या ठिकाणी मल्टिप्लिकेशनच्या बऱ्याचशाच ट्रिक आहेत, त्या मी तुम्हाला वेळोवेळी पुढच्या व्हिडिओमध्ये देत जाईल. तर जसं मला या ठिकाणी हे येईल त्या वेळ मिळेल त्या पद्धतीने, कारण माझा ऑफलाईन क्लास पण असतो. माझ्या ऑफलाईन क्लासचं नाव आहे अभिनव क्लासेस है ना. आणि माझं चॅनल आवडत असेल, माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा है ना, आणि लाईक करा है ना. थँक्यू, धन्यवाद.